नमस्कार मित्रांनो, प्रथम शिवाजीरावांना दीर्घायुष्य चिंतितो. त्याचप्रमाणे धनश्री महिला पतसंस्थेचा जो रौप्य महोत्सव आहे त्यांचा उत्तरोत्तर भरभराट हो, येथील महिलांना त्यांचा अर्थसहाय्य लाभो, एक व्यवसाय मिळो या शुभेच्छा व्यक्त करतो. मंगळवेढ्यात तसं काही मला नवीन नाही, मी गेली 30 वर्ष मंगळवेढ्यात येत आहे. 30 वर्ष कवितांचे कार्यक्रम आम्ही करतोय. मग ते इंद्रजित गुले असोत, शिवाजी सातपुते असो, सगळी मंडळी आमच्याबरोबर नेहमी महाराष्ट्रात असतात, हिंडतात. तर विषय आता असा आहे की तो नेमका विषय राजकारणाकडे नेणाराच विषय आहे आपला सगळा. त्यात असल्याही परिस्थितीत आता आकडेवारीचं तरुणाई किती आहे, ज्येष्ठ नागरिक किती आहे, हे सगळं त्यांनी सांगितलंय. आता या तरुणाई पुढे महत्त्वाचा जो प्रश्न आहे की उद्या केंद्र सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या हातात आरक्षण नाही. केंद्र सरकारने 50% मर्यादा जर 75-80% पर्यंत नेली तर ब्राह्मण, मराठा, लिंगायत, मुसलमान सगळ्यांना अतिरिक्त आरक्षण देता येईल. अन्यथा आहे या घटनेत यापर्यंत देता येणार नाही त्यातलं. पण समजा दिलंच उद्या सगळ्यांनी, केंद्राने निवडणुका आल्यात आणि जर राम पावलाच तुम्हाला, तर सगळ्या जातींना आरक्षण मिळून सुद्धा 90% मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. 90% मुलांना कितीही प्रयत्न केला, 90% पर्यंत मार्क मिळाले तरी ॲडमिशन 90, 95, 96, 97ला क्लोज होईल त्या ठिकाणी. मग करायचं काय? तर या 90% मुलांना आपला जगण्याचा मार्ग स्वतः शोधावा लागेल. आपल्या जातीच्या भरोशावर, आपल्या धर्माच्या भरोशावर, आपल्या राज्य सरकारच्या भरोशावर किंवा आपल्या केंद्र सरकारच्या भरोशावर, आपल्या आमदाराच्या भरोशावर, आपल्या खासदाराच्या भरोशावर कुणालाही जगता येणार नाही. तुम्ही स्वतः, तुमची मानसिकता काय आहे? तुमच्या वडिलाचा 50 एकर ऊस आहे, 50 कोटीची प्रॉपर्टी, तुमची लायकी काय? त्या 50 कोटीचे 100 कोटी करण्याची लायकी आहे का? नसेल तर ती वाढवणं हा तरुणांच्या पुढे महत्वाचा प्रश्न आहे. आता काय झालंय की राजीव गांधींनी 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचा हक्क दिला, मतदार यादीत नाव आलं आणि शाळेत जाणारी, कॉलेजमध्ये जाणारी पोरं त्या मतपेटीजवळ आली आणि पवाराची पोरं काय म्हटली, ठाकरेची पोरं काय म्हटली, इथं आपल्या घरातली पोरं काय म्हणतात ऐकायला कोणाला वेळ नाही त्या ठिकाणी. परिस्थिती इतकी विचित्र आहे की वर्तमानपत्रातल्या बातम्या, टीव्हीवर दिसणाऱ्या बातम्या आणि आपलं जगणं यातलं खूप अंतर वाढत चाललेलं आहे त्या ठिकाणी. तर या मुलांना एक तर स्वतःच्या नोकरीसाठी वेगवेगळे जगण्याचे विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत. आपल्या पुढे आदर्श काय? कुठल्याही तरुणापुढे की गौतम अदानी सारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा, एवढंच, बाकी काही नाही. लाखोने गर्दी, मग त्याला काही प्रश्न येत नाही त्या कार्यक्रमाला यायला. आपल्याला कोण वापरत तर नाही ना, आपली जात तर आपल्याला वापरत नाही ना, आपला धर्म तर आपल्याला वापरत नाही ना, आपलं राजकारण तर आपल्याला वापरत नाही ना, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या वारकरी संप्रदायाने हा सगळा समाज जोडला, त्यांनी 12 बलुते सगळे गोळा केले. म्हणजे नरहरी सोनार होता, सावता माळी होता, गोरा कुंभार होता, सेना न्हावी होता, चोखा मेळा होता, सगळे एकत्र बांधले. तो समाज तोडण्याचं काम आता राजकारणी करत आहेत. आंदोलन कुणी काढू, पण त्या आंदोलनाच्या मागे कोण आहे हे महत्वाचं आहे. जरा अंगी येता, जरा अंगी येता जातीचीच कळ, जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. ढासळाला आता सारा गावगाडा, ढासळाला आता सारा गावगाडा,
आणि विशीतचा राडा दिग्गजांचा. ढासळाला आता सारा गाव गाडा आणि विशीतचा राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी ज्ञानानामा तुका, विठ्ठलाचे दारी ज्ञानानामा तुका, आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे, चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. विठ्ठलाच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहते, रुक्मिणीच्या डोळ्यातून चंद्रभागा वाहते, ज्ञानेश्वर नामदेवाच्या तुकारामाच्या डोळ्यातून, की जो समाज आम्ही एकत्र आणला, तो जोडला, तो तोडण्याचं काम आता राजकारणात सुरू आहे. त्यामुळे आपले जे ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या जातीच्या बाहेर आपण येऊ देत नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी आहेत, धनगर शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, मराठा शेतकऱ्यांचे वेगळे आहेत, माळी शेतकऱ्यांचे वेगळे आहेत. असं काय आहे का? वंजारी समाजाचे वेगळे आहेत असं काय? शेतकरी शेतकरी आहे. पण आता प्रत्येक शेतकरी आपापल्या जातीत विभागणे, तो एकत्र न राहणे, आणि त्याचा फायदा हे दोन वरती बसलेले दोन धनाढ्य लोक आहेत आणि एक 8-10 मोठे उद्योगपती आहेत. त्या संपूर्ण देशाची संपत्ती त्या 10 लोकांच्या मुठीत आलेली आहे. आता आज लाखो करोड रुपये गव्हर्नमेंटचे बुडून, बँकाचे बुडून पळून गेलेले उद्योगपती रोज टीव्हीवर आपण बघतो. ही संपत्ती कोणाची आहे देशाची? या संपत्तीवर अधिकार कोणाचा आहे? म्हणजे शेतकऱ्यांनी कांदा निर्यात केला तर त्याला 40% ड्युटी आहे, आणि आता गेले महिनाभर जे धान्य आयात होतंय ते त्याची ड्युटी माफ केलेली आहे त्या ठिकाणी. म्हणजे कोणती अर्थव्यवस्था इथे स्वीकारली जाते ही आपल्या तरुणांना कळण्याची गरज आहे. नुसतंच कॉलेजमध्ये गेलो, आईबाप पैसे भरतात म्हणून आपलं ते जातो इंडियाला तिकडे, तसं होता कामा नये. तर आपला भविष्यकाळ आपण ठरवलं पाहिजे. वय वर्ष 25 ते 50 हे आपलं पैसे मिळवण्याचं, उद्योग व्यापार करण्याचं वय आहे. मग 60च्या पुढे तुम्ही कसं वागायचं तो भाग परत वेगळा आहे त्यातला. पण नेमक्या त्या वयात ही मुलं दिवसभर राजकारणावर इकडे तिकडे जर चर्चा करत बसली किंवा कुठल्या तरी चुकीच्या कार्यक्रमात, चुकीच्या आंदोलनात हिंडत बसली, त्यांचं भवितव्य काय? म्हणून मी म्हटलं की 18 वर्षाच्या पोरांना मतदानाचा हक्क दिला, तरुणांना दिला. 50व्या वर्षी आम्हाला कळत नाही कुठल्या पक्षात जायचं. 50व्या वर्षी आम्ही पक्ष बदलतो. 50व्या वर्षी आमचं सगळं विचारधारा बदलते. 18 वर्षाच्या पोराला खरंच काय कळत असेल तर आपलं अर्थकारण कळण्याची ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि धर्म हा कशासाठी आहे? हा नैतिकतेसाठी. धर्माने प्रार्थना दिली, धर्माने पूजा दिली. हिंदू असतील ते पूजा करतात, मुस्लिम ख्रिश्चन असतील ते प्रार्थना करतात. तर सगळ्यांचे मार्ग काय? ईश्वराकडे जाण्याचे. आणि ह्या जर सूर्य एक असेल तर ईश्वर अनेक असू शकत नाही, तो एकच ईश्वर असतो. तर पूजा करायलाही हरकत नाही, मंदिरात जायलाही हरकत नाही, मशिदीत जायला हरकत नाही. पण धर्माने कुठे धर्मदेश शिकवलाय का? हत्याकांड शिकवलंय का? म्हणजे काय होतं की धर्माचाही दुरुपयोग. बरं, जातीचं तर काय झालं? जे एखादा व्यवसाय करत असला तो त्या जातीचा झाला, तर त्याची काय चूक आहे? कोणत्या जातीत जन्माला हवी त्यात त्याची काय चूक आहे? मी आत्ताचं जे आंदोलन आहे याच्याकडे हा कोरडवाहू शेतकऱ्याचा मोर्चा म्हणून पाहतो, मराठा समाजाचं आंदोलन म्हणून मी बघत नाही. मी सुरुवातीपासून सांगतो की मराठवाड्यात, मी माझा भाग तिथलाच आहे, मी ज्या गावात राहिलो, जामखेड, कर्जत तालुका, नगर जिल्ह्यातलं, बाजूला सगळा मराठवाडा आहे, की मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कॅनॉल बागायत नाही, पाणी नाही, ऊस नाही, आणि 80% मराठा समाज कुठेतरी मोलमजुरी करणार आहे. हे आंदोलन त्या कोरडवाहू शेतकऱ्याचं आहे, त्याला जातीचा शिक्का मारून काही उपयोग नाही आहे त्यातला. आणि ती मग आग भडकते की माझ्या बाजूला ज्याचा 10 एकर ऊस आहे त्याला आरक्षण आहे, त्याला 70%वर ॲडमिशन मिळते, माझे वडील मजुरी करतात, मला त्याला त्याच्यापेक्षा मार्क जास्त येतो, त्याला मिळत नाही. मग त्याच्या पोटात गोळा येतो आणि मग तो आंदोलनात तिथे येतो. तर आपले प्रश्न हे आर्थिक आहेत सगळे त्यातले. म्हणून विलासराव देशमुख, आम्ही बसलो असताना विलासराव म्हटले की जातीनिहाय आरक्षणं रद्द करा. त्यातली विलासरावांचा त्यावेळेस विचार होता
की बाबासाहेबांनी घटनेत लिहिलं की काही दिवस या समाजाला दिलं पाहिजे. पण ठीक आहे, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, पण त्याची कालमर्यादा निश्चित केली पाहिजे ना कधीतरी. ती अजून होत नाही. जर घटनेत बाबासाहेबांनी असं लिहिलं का मरेपर्यंत पिढ्यानपिढ्या देत राहा, असं कधीच निर्माण बाबासाहेबांनी केलं नाही. पण आम्हाला काय झालं, राजकारणात सगळ्या जातींना वापरण्याची सवय झाली. निवडणूक मी 90 मध्ये लिहिलं होतं बा, 30 वर्षापूर्वी काय 32 वर्षापूर्वी काय फरक आहे बा, की निवडणूक येता जवळ नेता दिसे शुभ्र धवल, त्यास हवे बहुजन बळ जिंकण्यासाठी. हा या जातीचा नेता, तो त्या जातीचा नेता, सर्वांना जवळ घेता यशदारी. हा तळातील बीसी, तो गाळातील ओबीसी, खेळती लेजिमदार असी आनंदाने. मंत्रिमंडळात मात्र बीसी ओबीसी अपात्र, तिथे 50% पात्र असू नये. तर जे जे प्रश्न असती बिकट, सगळं कुठल्याही पक्षात सरकार येऊ द्या, जे जे पक्ष प्रश्न असते बिकट, जे जे प्रश्न असती बिकट, ज्याचा गुंता नाही सुटत, ते ते ठेवावे भिजत कुजविण्या. जे जे प्रश्न असती बिकट, ज्याचा गुंता नाही सुटत, ते ते ठेवावे भिजत कुजविण्या. तर केली स्थापन समिती येई आरक्षणा गती. हे 90चं आहे, 90 साली लिहिलेलं आहे. केली स्थापन समिती येई आरक्षणा गती, ऐसी आशा धरिती येडे खुळे. तर जे जे आठवले ते रामदासा सांगितले. जे जे आठवले ते रामदासा सांगितले. आणि आरक्षणाऐवजी मागितले पद सरकारी, आरक्षणाऐवजी मागितले पद सरकारी. काय 30 वर्षात फरक. केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला बीबीसी असतो, केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला बीबीसी असतो, तसा आमच्या नेत्याजवळ बीसी बरोबरच ओबीसी असतो. ते सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात, कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात. 30 वर्षापूर्वी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर त्याच वेळेस जर कालमर्यादा निश्चित केली असती तर कशाला आंदोलन कुठली झाली असती. विलासरावने तर म्हटलेलं 20 वर्ष झाली, 20 वर्षापूर्वी बोललो. त्यांचा तो विलासराव देशमुखांचा विचार होता की पुढं पुढं जाती द्वेष वाढत जातील. पण आता त्या जाती घट्ट झालेल्या आहेत. म्हणजे मनुस्मृतीने जाती व्यवस्था केली म्हणून आपण स्टेजवर शिव्या द्यायच्या, मनुस्मृतीला ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या, आणि खाली जाऊन परत आपण आपल्याच जातीचं आरक्षण मागायचं. म्हणजे मनुस्मृती मान्य आहे. जर तुमच्या स्वतःच्या जातीपुरतंच तुम्ही आरक्षण मागत असाल तर याचा अर्थ तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे ना, मग कशासाठी ब्राह्मणांना शिव्या देता त्या ठिकाणी. तर एकच आहे की आपल्याला जाती व्यवस्था मोडायची का मोडायची नाही. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जेव्हा आपण बोलतो, समता, बंधुता, स्वातंत्र्य याचा विचार घेऊन बोलतो, तर त्या विचाराने जगताना त्या विचाराच्या आड ज्या गोष्टी येतील त्याचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि त्या दूर कशा होतील त्याचा आपण विचार केला पाहिजे. तो गेल्या 25 वर्षात तसं झालेलं नाही. आता तर परिस्थिती इतकी बदलली की दुसरं स्ट्रोक आहे. म्हणजे समता, बंधुता आता इथून पुढे बोलायचंच नाही तुम्ही. आता फक्त ईश्वर कोण, अंबानी आणि अदानी, हे दोनच ईश्वर आहेत आता या ठिकाणी. आणि ते 2 गुजरातचे नेते त्या ठिकाणी. चौघं म्हणतील तसं देशाने मागायचं, बाकीचे कोणी काही बोलायचं नाही, डोकं वापरायचं नाही काय. तर हा आपला जो प्रवास चाललेला आहे हा उलट्या दिशेने चाललेला आहे. तर तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी एक सिनेमा आत्ता काढला होता गेल्या रविवारी, टीव्हीवर होता 2 वेळा, सरपंच भगीरथ, ओबीसी सरपंचाची कथा आहे. आणि त्यात मी सरळ सांगितलं होतं की शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली पाहिजे. कारण मी एका शाळेत गेलो, जिल्हा परिषदच्या शाळेत, तिथे बाजूला बोर्ड लावला होता. बोर्डावर लिहिलं होतं ब्लॅकबोर्डवर NT किती, ST किती, ओबीसी किती, BC किती. परत त्या वहीत लिहिलं होतं किती ओबीसीनी खिचडी खाल्ली, किती BCनी खिचडी खाल्ली, किती NTनी खिचडी कुणी खाल्ली ते सुद्धा लिहावं लागतं. ते होय, त्या शिक्षकाने मला सगळं दाखवलंय. म्हणजे शाळेत गेलेल्या पोराला पहिल्याच दिवशी कळतं की तू BC आहेस का OBC आहेस.
पहिल्याच दिवशी शिक्का. त्यापेक्षा जन्मल्यावर गोंधळ कपाळावर येतं. सर्टिफिकेटची तरी काय गरज आहे? जन्मलं की हातावर नाही तिकडे गोंधून ठेवायचं, BC OBC NT ST. किती दिवस चालणार? 75 वर्ष झाली, आता किती दिवस चालणार? याची एक काल मर्यादा जर निश्चित झाली नाही ते अशा जातीचे देश तयार होतील. त्या ठिकाणी या धर्माची काही चूक नाही आहे, जाती व्यवस्थेची काही चूक नाही आहे, पण ती कधीतरी आपल्याला संपवायची हा विचार लोकांच्या मनात नसेल तर धर्म म्हणाला मी पूजा दिली, मी प्रार्थना दिली. धर्म म्हणाला मी पूजा दिली, मी प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, माझं काय चुकलं? मी पूजा दिली, प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, माझं काय चुकलं? तेव्हा जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जोडलं आणि तेच गळ्यात पडलं, माझं काय चुकलं? व्यवसायाशी नातं जोडलं, तेच माझ्या गळ्यात पडलं, माझं काय चुकलं? तेव्हा निराकार ब्रह्म म्हणालं हे जीव जन्माला घातले, ते उतले मातले, माझं काय चुकलं? हे जन्माला घातले नसते तर कशाला काय झालं त्या ठिकाणी? तर विचार करायला पाहिजे की या पृथ्वीवर ईश्वर एकच आहे. मग तुम्ही मंदिरात जा, मशिदीत जा, चर्चेत 99% भाविक आहेत. आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धिवादी लोक, नास्तिक लोक यांची संख्या 25 ते 30 लाखापेक्षा जास्त नाही. सगळे मोजले तरी महाराष्ट्रातले विचारवंत, बुद्धिवंत, नास्तिक. बाकी 99% समाज हा भाविक आहे. म्हणून जर कुणाला मंदिरात गेल्याने जर आत्मशांती मिळत असेल तर त्याला नावं ठेवू नका. तो त्याचा तुम्हाला बारमध्ये गेल्यानंतर 2 तास बरं वाटतं, याला देवळात गेल्यानंतर बरं वाटतं. काय वाईट काय आहे त्यात? त्या ठिकाणी एखाद्याला मशिदीत गेल्यावर प्रार्थना केल्यावर बरं वाटतं, चांगलं आहे ना. कुठेतरी अड्ड्यावर जुगाराच्या बसण्यापेक्षा तो मशिदीत जातोय, कुणी चर्चमध्ये जातोय, कुणी लायब्ररीत जाऊन बसतंय. आपल्या 8 तास रात्रीचे झोपेचे, 8 तास कामाचे सोडले तर राहिलेल्या 8 तासात आपण कुठे कुठे बसतो याच्यावर आपली लायकी आणि संस्कृती दिसून येते. त्या ठिकाणी रात्री कुठे 8 तासात तुम्ही काय करता? ते 8 तास आपले किमान माझ्यापासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्लीत उपद्रव होणार नाही, माझ्या गल्लीला त्रास होणार नाही, मी ज्या गावात राहतो त्या गावात माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा आणि माझ्या कुटुंबाचा कुणालाही त्रास होणार नाही, एवढी तरी दक्षता घेण्याची गरज आहे. आज किमान तितकी हे तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपली लढाई आर्थिक आहे बरं का. ही अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा, मी तुला क्लिओपात्रा करू शकते. हे पूर्वी मी 30-40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे की हे स्वप्न दाखवत आहेत आपल्याला आणि एका वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत सगळे. त्या दिशेत ही गरिबांची पोरं किती टिकणार? म्हणून हा इंडिया विरुद्ध भारत मंगळवेढा भारतातलं गाव आहे. आता या ठिकाणी या कॉर्पोरेट जगतात कलकत्ता, मद्रास, दिल्ली, मुंबईचे लोक हे काय खेळ करतील सांगतो. तुम्ही बघितलं परवा निर्देशांक कसा कोसळला ते. तुम्हाला माहिती आहे तुमच्या 7व्या वेतनाचे पैसे कसे काढायचे आणि ते कसे ओढायचे आणि ते कधी काढायचे याचा खेळ यांच्या लक्षात आहे. बरं प्राध्यापकांना काय झाले, संध्याकाळी इतके पैसे आहेत ना की रोज एक कोंबडीने 1 क्वार्टर मारली तरी शिल्लक राहते. काय तर त्यामुळं ते सकाळी चर्चाच करतात कुणाचे शेअरचे दर काय आहेत, शेअर बाजार काय चाललाय, कुठे चाललाय, काय चाललाय. इतकी विचित्र आपली अर्थव्यवस्था झाली, इतका विषमता वाढत चालली आणि त्या विषमतेतून आणि बेकारीतून हा द्वेष निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी या द्वेषाचं कारण किंवा आत्ता ज्या पद्धतीचे टी व्हीवर हे जे जग कोसळत आहे यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याची क्षमता वाढण्याची गरज आहे. हे कोसळणार. तुमच्या मोबाईलवर काय बघावं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही ऑन केलं की ती ओळीने येत राहील. पण हे माझ्यासाठी काय, माझ्या कुटुंबासाठी काय आणि यातलं काय मला नको, म्हणजे काय स्वीकारणे आणि काय नाकारणे
याची क्षमता ही खूप वाढण्याची गरज आहे त्या ठिकाणी. राजकारण इतकं अस्थिर आहे की मी आपल्या तरुणाईसाठी विषय असल्यामुळे सांगतो की जोपर्यंत तुमचं स्वतःचं इन्कम तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ नका. भले तुम्हाला 18व्या वर्षी मतदार यादीत नाव आहे, तुमचे वडील किती श्रीमंत असू द्या, जोपर्यंत तुम्ही कमवत नाही, तुम्हाला उद्योगाची दिशा मिळत नाही, स्वतःचं इन्कम सुरू होत नाही, तोपर्यंत कुणाचा झेंडा असा खांद्यावर घेऊ नका. नाही तर होतं काय, रामदास फुटाणे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. अरे मी कुठे चाललो मलाच कळेना, तू का बोंबलत माझ्या मागे येतो परत. म्हणजे मी उद्या कुठल्या पक्षात जाणार मलाही माहीत नाही त्या ठिकाणी. तेव्हा 25पर्यंत आपला व्यवसाय, आपली जगण्याची दिशा निश्चित करा. एक व्यवसाय निवडला, त्यात अपयश आलं तर दुसरा करा, दुसऱ्यात अपयश आलं तर तिसरा काय करायचा. शेवटी या पृथ्वीवरची आपली ही पहिली जी एंट्री झालेली, याच्यानंतर पुढच्या जन्मात वाघ होतो का सिंह होतो ते डोक्यातलं काढून टाका. जे काही चांगलं करायचं असेल ते याच जन्मात होऊ शकतं. तर आर्थिकदृष्ट्या मी कसा उभा राहीन, माझ्या स्वतःच्या कष्टावर. वडिलांची प्रॉपर्टी सांगू नका, आजोबाची प्रॉपर्टी सांगू नका, ती काही सांगू. स्वतःची लायकी वाढवा, स्वतःच्या 2 कानाच्या मधील प्रदेश सुरू करा, चांगले विचार ग्रंथ वाचा. या तरुणपणात आत्ताच वाचन होतं आमचं. आम्ही जे घडलो ते लायब्ररीमुळे घडलो. म्हणजे आम्हाला काही कुठल्या डिग्र्या वगैरे नाहीत आमच्या हातात, पण ज्या वाचनालयात जाऊन आम्ही बसत होतो तिथं जे काय वाचायला मिळालं त्यामुळे जगण्याची दिशा मिळाली. तर माझ्यासारखा माणूस, एक ड्रॉइंग टीचर, 12 वर्षे मी नोकरी सोडली, सिनेमात आलो. सिनेमा चांगले काढले पण ते चालले नाहीत, कर्ज झालं. मग कवितेत सुरू केलं. मग बिनभांडवली धंदा कविता, कवितेच्या कार्यक्रमावर मी 40 वर्ष जगलो. जगण्याचे 2-3 पर्याय उपलब्ध पाहिजेत त्या ठिकाणी. आणि सुशील कुमारजी शिंदे, शरद पवार साहेबांनी एकदम मला माहिती नव्हतं काय, एकदम म्हटले उद्या तुम्ही अर्ज भरा आणि आमदार व्हा. आमदारी ओळखीचे नाहीत विधान परिषदेवर. पवार साहेब म्हटले मी बघतो, तुम्ही घरी जाऊन बसा, तुमच्या डोक्याबाहेरचे. पवार साहेब म्हटले तुमच्या डोक्याबाहेरचे घरी बसा, मी बघतो. मी आमदार सुद्धा ओळखीचे नाही. पवार साहेबांनी एकट्याने पाहिलं की याला विधान परिषदेवर घ्यायचंय त्या ठिकाणी, आणि घेतलं. संधी सगळी येते चालत, तुम्ही तयार राहा. नाही तर तुम्ही जर रात्रीच कुठेतरी जाऊन बसलात डुलत लेजिम खेळत घरी तर आलात तर मग आयुष्यात मग ते काही खरं नाही. पुढं विशीच्या बाहेर माणूस जाऊ शकणार नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकणार. तर आपल्या जगण्याच्या दिशा ठेवा. हे जग सुंदर आहे आणि परमेश्वराने डिग्री घेतल्यावरच तुमचं कल्याण होईल. डोक्यातलं काढा तरुणांनो. परमेश्वराने प्रत्येकाला एक कला दे. मला लहानपणी ड्रॉइंग चांगलं होतं म्हणून मी ठरवलं ड्रॉइंग टीचर व्हायचं. 17व्या वर्षी ड्रॉइंग टीचरचा कोर्स केला. 18व्या वर्षी रयतमध्ये नोकरी लागलो. 115 रुपये पगार 61 साली जेव्हा ड्रॉइंग टीचरची नोकरी होती तेव्हा पगार असे होते, कमी होते खूप. आत्तासारखं 7 वेतन वगैरे नव्हतं त्यावेळेस. तर आपली दिशा आपण ठरवायची. फार प्रत्येक मुलाला परमेश्वराने काही ना काही दिलेलं आहे, त्याच्याकडे त्याचा शोध त्याला घेता आला पाहिजे की मला काय आवडतं आणि तोच धंदा. आज बघा मुंबईमध्ये तुम्हाला, मुंबई, पुणे, नागपूर, कुठे, कोल्हापूरला, अगदी सोलापूर, चांगलं फर्निचर करायचं असेल तर राजस्थान, UP तिकडचे सुतार आणि गवंडी येतात. तुमचे इंटेरियर डेकोरेशन महाराष्ट्रातला 80% हे परप्रांतीयांनी केलेलं आहे. का आम्ही चांगले सुतार का होत नाही, चांगली गवंडी का होत नाही. 1-1.5 लाख रुपये महिना मिळतो. 10वी 12वी नापास झालेल्या मुलांना तर प्रगतीची दारं उघडीच आहेत. एका वेळेस ग्रॅज्युएटचं सांगता येत नाही त्याचं काय होईल, पण 10वी 12वी नापास झालेला मुलगा निश्चित प्रगती करू शकतो चांगली. त्याला कामाची लाज वाटतं का बरं त्या ठिकाणी. आता मुंबईमध्ये कुठेही तुम्ही टाईल्स लावायचे असल्या बंगल्याला, घराला, राजस्थानचेच गवंडी आणायला लागते. मंगळवेढ्यात सुद्धा झालं, म्हणजे इथपर्यंत आलं आहे ते. मग ज्याच्या सर्व्हिस उपलब्ध आहेत ते आमची पोरं का शिकत नाहीत. म्हणजे आपल्याला पर्याय आहेत ना उपलब्ध. ग्रॅज्युएट होऊन प्रत्येकाला BEd DEd झालं की कुठेतरी मास्तर म्हणून लोंबकळा झालं जुळं. इथं बेगमपुरून ताडी पलीकडे कुठे बदली झाली तर पुढाऱ्याकडे येतात, ते सांगा ना बदली कॅन्सल करायला. नोकरी करण्याची क्षमता, जगात नोकऱ्या उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला सांगतो, आता मी गेली 20 वर्ष जागतिक मराठी अकादमीचा अध्यक्ष. मी ज्या पद्धतीची संमेलनं घेतली, आमचे चोरमारे बरोबर असतात,
तर तुम्हाला सांगतो मी, इतकी मराठी माणसं गरिबीत शिकली, कोरडवाहू शेतकरी बरं का, जेवणाचे 2 वांदे, ते आज अमेरिकेमध्ये करोडोपती, त्यांच्या हाताखाली अमेरिकन लोक काम करतात. लातूरजवळ वायगाव, तिथे राजमाले म्हणून 3 एकर जमीन त्यांची वडिलाची. त्या वडिलांनी गरिबीतून सगळ्यांना शिकवलं पोरांना, काही डॉक्टर केले, काही. त्याला एक इंजिनियर अमेरिकेत गेला, डेट्रॉईटला. त्याच्या हाताखाली आज 800 अमेरिकन काम करतात. अविनाश राजमाले, त्यांनी फोर्ड कंपनीची बिल्डिंगच विकत घेतली. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला कोरडवाहू शेतकऱ्याचा गरीब घरचा पोरगा. आता नारायणकर म्हणून आपण परवा बघितली, त्याची मुलाखत तूच घेतली ना, हा, पाठवू द्यायचा, किती गरिबीतला आलं. 25व्या 26व्या वर्षी 200 कोटीचा व्यवहार केला तरी. गरीब म्हणजे जिराई जमीन, जेवणाचे वांदे असा पोरगा. त्याला दिशा मिळते. आमच्या बीड जिल्ह्यातल्या पाठवत्याचा तो पुण्यात आज ऑफिस घेतो, बिल्डिंगमध्ये मोठी बिल्डिंग बांधतो, हे विकत घेतो 27व्या वर्षी. तुम्ही का नाही करत? तुमच्यात ती आहे ना ती जिद्द. उगा आपल्या इकडे राजकारणावर गप्पा मारत बसायचे, मोदी काय म्हणाले, हे काय म्हणाले. अरे तुझं काय कल्याण तुझं बघ ना. देशाचं काय घ्यायचं ते आमदार बघतील, नेते आहेत ना सगळ्या पक्षात, त्यांच्यावर सोडून द्यायचं ते. आपण काय देशाचं चांगलं करा, वाईट करा, मी माझं बघेन, मला हा व्यवसाय करायचा, मी करीन. तर त्यासाठी आपली मानसिक तयारी केली पाहिजे आपण त्या ठिकाणी. आज तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या हॉटेलमध्ये जा, छत्तीसगडची पोरं आहेत नोकरीला. हॉटेलमध्ये नोकर मिळत नाहीत, शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही. मग गरिबी आहे का? मग आत्ता चोरमारेंनी सांगितलं की तुम्ही जर असे फुकट वाटून लोकांना आळशी करत असाल तर कशाला मजुरीला जातील ते कुठं. त्या ठिकाणी प्रत्येक कामात रस घ्या. तुम्ही किती पैसे मिळतात महत्वाचे नाही, महिन्याला 2,000 5,000 मिळवता का 50,000, तुम्ही किती आनंदाने जगता, किती कष्टाने जगता, हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला गोष्टी करुणाने शिकवल्यात. मला तर वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले. वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले, आणि एका अदृश्य करुणाने जगण्याचे भान दिले. एका अदृश्य करुणाने जगण्याचे भान दिले. उदयाच्या मस्तीबरोबरच अस्ताची जाणीव होती. अनेकांना वाटलं या करोनाच्या लाटेत आपण जातो की काय, घाबरून गेले होते लोक त्या ठिकाणी. तर उदयाच्या मस्तीबरोबरच अस्ताची जाणीव होती, आणि जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होती. जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होती. मला हे करोनाने सांगितलं की आपले प्रॉब्लेम्स काय. अरे म्हटले तुम्ही इतक्या इमारती बांधता, झाडं तोडता, कुठे गेली झाडं, कुठे पक्षी झाडावरचे, तुमचं पर्यावरण तुम्ही खराब केलेलं आहे. मला अनेक गोष्टी करोनाने एकदा रात्री झोपेत येऊन सांगितल्या. 4-5 करोना घोंगावत होते, आणि त्यांनी सांगितलं मला की रंगीबेरंगी काटेरी चेंडू. तुम्हाला माहिती करोनाचे फोटो सुरुवातीला आले ते सूर्यफुलासारखे लाल, निळे, पिवळे आणि सुंदर दिसायचे. म्हणजे काही बायकांना तर ते प्रिंट एवढं डिझाईन आवडलं की दुकानात जाऊन म्हणले या प्रिंटची साडी मिळते का बघायला लागले. इतकं सुंदर फुल आहे म्हणलं. करोना इतका सुंदर विषाणू जगात नसेल त्यातला. हे रंगीबेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. मी हात उगारणार, तोच त्या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी. त्या सर्व काटेरी हातांनी मला अलगद उचलले आणि उंच हवेत फेकले, आणि मी एका झाडाच्या फांदीवर दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो पहिला काटेरी चेंडू म्हणाला, पहिला काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल, या झाडावरचे पक्षी गेले कुठे, झाडावरचे पक्षी गेले कुठे, या झाडावरचे पक्षी गेले कुठे. मी फांदीला धरून उठणार, तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले. काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले, आणि मी एका उंच इमारतीच्या टेरेसवर दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल, या टावर खालची झाडे गेली कुठे, या टावर खालची झाडे गेली कुठे. मी केबलला धरून उठणार, तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले, आणि मी एका हायवेच्या
टोलनाक्याच्या टपावर, हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो तिसरा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल, या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट, या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट गेली कुठे? 50 वर्षापूर्वी मंगळवेढ्यातले लोक एकमेकांना ओळखत होते, धरून होते, एकमेकांना भेटत होते. आता भेटतात का सांगा मला? तिथे हायवे नंतर या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट गेली कुठे? मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि संसदेत जाऊन मी दंदिशी आदळलो, कळवळलो. माझ्या भोवती घोंघावणारे ते काटेरी चेंडू पाहताच सभागृह रिकामे झाले. तेव्हा तो चौथा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल, या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे, या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे? या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे? मी राजदंड धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सवर दंदिशी आदळलो. घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो, कळवळलो. तेव्हा तो पाचवा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल, तुझा ईश्वर राहतो कुठे? बोल, तुझा ईश्वर राहतो कुठे? शोध घे, अन्यथा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आता आलाच परत, करुणा आलाच परत. ईश्वर कुठे राहतो? जिथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सेवा देतात, नर्स सेवा देतात, तिथले कर्मचारी चांगले सेवा देतात, तिथे ईश्वर राहतो. जिथे संशोधन चालू आहे तिथे ईश्वर राहतो. ज्या शिक्षण संस्थेत चांगलं शिक्षण दिलं जातं तिथे ईश्वर राहतो. आपण कुठे शोधतो ते त्या ठिकाणी. तेव्हा ते आपले जे हात आहेत, आपले पाय आहेत, एक लक्षात घ्या, आणखी 100 वर्षानंतर आपल्या घरात आपला फोटोसुद्धा कोणी लावणार नाहीत. म्हणतील म्हातारा इंटेरियर डेकोरेशनला मॅच होत नाही, इंटेरियर डेकोरेशन करावं. माझ्या पणजोबाच्या पणजोबाला मी ओळखत नाही, मग माझ्या नातवाचा नातू मला ओळखेल का? मग कशासाठी ही पळापळ? कशासाठी? मरताना बँकेत 50 लाख आहेत का 25 लाख आहेत, मला काय उपयोग आहे का त्याचा? कित्येकांना तर आता आपल्या आईवडिलाची जन्मतारीख माहीत नाही, आणि त्यावेळेस तारखा लिहितच नव्हते, पण गेले की तिथी माहीत असती, श्राद्ध घालायचं त्यावेळेस त्या ठिकाणी. तेव्हा एक लक्षात घ्यायचं की पृथ्वीवरची जी आपली, आता माझं आता 81, मला माहिती 80 पर्यंत आपलं ठीक आहे, आता ओर आपलं जास्त चाललंय पुढं ढकलत, पण 70-80 वर्ष 90 वर्ष या पृथ्वीवर भेट द्यायला येतो. अक्कल येते 50व्या वर्षी, अक्कल येते तेव्हा ब्लड प्रेशर येतं, डायबिटीस येतं. शेवटच्या ओव्हर फास्ट खेळताना कधी विकेट जाईल त्याचा भरोसा नाही. स्वतःबद्दल, स्वतःच्या जातीबद्दल आणि स्वतःच्या धर्माबद्दल डोक्यात फार गर्व करू नका. हे सगळं टेम्पररी गोष्टी. तुमचं अस्तित्वच क्षणभंगूर आहे, बाकीचं सोडा. तुमचं अस्तित्व तुमच्या घरात सुद्धा अजून 100 वर्षानंतर नावानिशा राहणार नाही. तुमच्या पणजोबाबद्दल तुमच्या मनात काडीचंही प्रेम नाही, आकर्षण नाही. तीच गोष्ट तुमच्या घरात 100 वर्षानंतर होणार आहे. कशासाठी धावपळ, कशासाठी पळ, कुणासाठी जगतो? तर धर्म, जात हे आपल्या 2 तास जर तुमचं मन चांगलं राहत असेल तर तेवढं हरकत नाही त्यासाठी. आम्ही काही त्याला विरोध करत नाही त्यातला, पण त्याच्यासाठी किती वेळ? मला 1 मिनिट पुरतो. मी कुठे, माझ्या घरातल्या देवघरावर विश्वास आहे, मला बाहेर कुठे जायची गरज नाही. माझ्या घरात देवघर आहे, मी तिथं 1च मिनिट पुरतो मला. बऱ्याच वेळा अर्धाच मिनिट. म्हणजे एक कुणीतरी शक्ती आहे तिच्यापुढं मी नतमस्तक होतो. माझी बुद्धी अनेक गोष्टीचं मला उत्तर देत नाही. मग मी कशासाठी करायचं? कशासाठी धर्मासाठी, कशासाठी जातीसाठी? जाती 2च आहेत ईश्वराला. ईश्वर निर्मित जाती किती आहेत? 2, नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष.
खाण्याचं नागेलीचं पान आहे, मधोमध शिर असते. एकाच ठिकाणाहून जिथे शिरा निघाल्यात ते खाण्याचं पान मादी असतं आणि ती शिर जर खालीवर असेल तर ते नर असतं. खजुरीचं झाड खवल्याचं खोड असेल तर नर असतं, प्लेन खोड असेल तर ते मादी असतं. पशुपक्षी असो, जलचर असो, माणूस असो, जनावर असो, ईश्वराने सूत्र एकच निर्माण केलंय, नर आणि मादी. एक्स आणि XY ही सूत्र आहे सगळीकडे. या दोन सूत्रावर आधारित एक नर होईल, मादी होईल, तसे ते एवढंच आहे. पण आपण काय करतो, आपण त्याला इतकं घट्ट राहतो की आयुष्यात धर्मासाठीच मारायचं, जातीसाठी खावी माती, माझी जात आणि मी, इतकं डोक्यात करू. त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जगलं पाहिजे. जेव्हा अमेरिकेत 2 वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला तेव्हा मी ती लिहिलेल्या कवितेने मी समारोप करतो. तत्पूर्वी आमचे सगळे शिवाजीराव काळुंकेंचे सगळे मित्र आज अमृत महोत्सव साजरा करताना एक वैचारिक भूमिकाही यात असावी म्हणून यांनी आज आम्हा दोघांना बोलवलं. कारण ते आवटे येणार होते, संजय आले नाहीत. ते अत्यंत चांगलं बोलतात. तर आम्ही बोललो, आमचं सुद्धा ऐकायचं का नाही तुम्ही ठरवा. बोलणारे इथं बोलत राहतील, त्यातलं मला किती ऐकायचंय, मला काय नाकारायचंय. आम्ही जर चुकीचं बोललो तर ती नाकारण्याची क्षमता तुमची वाढली पाहिजे त्या ठिकाणी. आपला म्हणून वाचन संस्कृती जी आहे, जेव्हा आपण पुस्तक वाचतो तर पुस्तकात आपल्यात कुणी नसतं, प्रत्येक ओळीचा आपल्या अंतःकरणावर परिणाम होतो, आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. लक्षात घ्या वाचन. म्हणून वाचन संस्कृती, मोबाईलवर सगळं ते आदळतं, ते डोळ्यापर्यंत येतं, कानापर्यंत जातं. पण पुस्तक वाचतो ते डोळ्यातून हळूहळू हृदयापर्यंत जिरपतं त्या ठिकाणी. म्हणून चांगली पुस्तकं वाचा. जग आपलं आहे आणि जगातल्या कुठल्याही देशात जा, सगळ्या तरुणांना सांगायचं की मंगळवेढ्यातच राहिलं पाहिजे, सोलापुरात. अरे ऑस्ट्रेलियात जॉब आहेत, मिडल ईस्टला जॉब आहेत, इकडे एक्सपोर्ट करा. काय काय इथे पिकवा, बाहेर काय काय विकू शकतो ते बघा ना. बाहेरचं आणलेलं ते वेफर इथं खात बसायचे आणि आपल्या घरातला बटाटा फेकून द्यायचा एकासाठी. तुम्ही जगण्याच्या विविध दिशा आहेत, तुम्ही त्या शोधा, तुम्हाला काय आवडतं ते शोधा. निश्चित चांगला दिवस आहे. एका कवितेने मी समारोप करतो आणि थांबतो की तिच्या डोळ्यातील मुक्त अर्थ व्यवस्थेकडेच घेऊन गेला. तिच्या डोळ्यातील मुक्त अर्थ व्यवस्थेकडेच घेऊन गेला. अधराचे चलनवलन होताच तिच्या दोन्ही वर्ल्ड ट्रेड सेंटरवर त्याने हल्ला केला. आता भूमिगत युद्धात तो नवी जनुके पेरणार आहे. भूमिगत युद्धात तो नवी जनुके पेरणार आहे. या जनुकांनी निर्मिलेल्या जैविकांना कृष्णविवर घेरणार आहे. पुन्हा नव्या सूर्यमालिकेतील नव्या अनामिक ग्रहावर, हा पृथ्वी एक ग्रह आहे, ही एक सूर्यमाला आहे. असे अनेक सूर्य ब्रह्मांडात आहेत. दुसरा सूर्य पाहण्याची आपली लायकी नाही, दुसरा चंद्र पाहण्याची आपली लायकी नाही. पण त्या ब्रह्मांडावर सुद्धा जर एखाद्या ग्रहावर जीव असेल तर तिथे सुद्धा हेच असेल. पुन्हा तिथे हाच खेळ असेल, कौरव विरुद्ध कौरव, रावण विरुद्ध रावण, बुश विरुद्ध बुश. पुन्हा नवे कृष्णविवर, पुन्हा नव्या सूर्यमालिकेतील नव्या अनामिक ग्रहावर पुन्हा पुन्हा तोच खेळ XXYYचा आणि XXXYचा. जगात कुठेही जीव असेल, कुठल्याही सूर्यमालिकेत जीव असेल तर ईश्वर निर्मित सूत्र एकच आहे, नर आणि मादी. जाती दोनच आहेत. बाकीच्या जाती आणि धर्म हे तुमच्या पूजा प्रार्थनेचे प्रकार आहेत. ते चांगले का वाईट हा व्यक्तिगत भाग झाला तर ज्याच्या त्याचा. पण आपल्या जगण्याच्या दिशा आपण ठरवायच्या आहेत. आपला आमदार आपली जगण्याची दिशा ठरवू शकत नाही, आपला पंतप्रधान आपली जगण्याची दिशा आपण ठरवायची. नाही तर ते त्यांच्या प्रत्येक गोष्ट सरकार काय करतंय, सरकार काय देत आहे, हे सरकार काय, असं करत बसलं तर निम्म आयुष्य निघून जाईल. सरकारच्या भरोश्यावर जगू नका. सरकार सरकारचं काम करल, महाराष्ट्र सरकार त्याचं बघेल, केंद्र सरकार त्याचं बघेल. तुम्ही फक्त तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं बघा. आणि मला खात्री की आपण आपल्यासाठी आपण जगण्याची दिशा ठरवली तर उशिरा यश मिळेल, काय हरकत नाही, पण निश्चित यशस्वी व्हाल आणि सगळीकडे शांतता नांदेल. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.